नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आपण आपल्या स्वामी महाराजांची आश्वासक अमृतवाणी जी आहे ती आज ऐकूया. तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपले स्वामी सांगतात की वेळ कितीही वाईट आली म्हणून डगमगू नकोस, आम्ही आहोत. जे लोक स्वामी भक्त असतील त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही सर्व दुःख संपवू शकतो, पण हे भोग भोगून संपले की पुन्हा मागचे दुःख पुढे येत नाही. विश्वास ठेव, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझ्या मनात आहे, मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेस, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करून खरं सत्य त्यातच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला ओळखतात ते माझ्यावर कधीही शंका घेत नाहीत. माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलेच नाही. तुझ्या काही आठवणी असतील तर त्याचा परिणाम वर्तमानात होऊ देऊ नकोस. त्यातून केवळ अनुभव घे. तुझ्या जीवनात आलेल्या कटू गोष्टींची पुन्हा पुन्हा मांडणी करू नकोस. करता करविता मी आहे. जगापुढे मीपणा मिरवतो. जे आयुष्य आहे ते मला अर्पण आहे. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न सांगता येईल. फक्त तू विश्वास ठेव. मी तुझ्या अंतरात मनामध्ये आहे. तुला हरवून नाही चालायचं. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही मी. जिथे तू जगत आहेस मी त्या ठिकाणी आहेच. मार्ग दाखवत असणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, नको उदास हो. तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ. मी आहे. तुझा विश्वास नकळत तुझ्यासमोर असा ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. निश्चिंत, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला कळत नकळत इतके तुमच्या मनात काय चालले आहे ते मला कळते. मी तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाव घेता तेव्हा आम्ही तुमच्या मागे पुढे चालतो. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते देणारच. त्यासाठी तर हा बसला आहेस. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मनाचा खेळ आहे आणि आत्मविश्वास आत्म्याचे बळ आहे आणि स्वामी या बाळाचे ताकद आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझे नामस्मरण करत राहा. तुझे आयुष्य कसे सुखमय करायचे ते मी बघेन. मृत्यूनंतर ते काढून घेतले जाईल. राहते ते फक्त तुमचे कर्म असते आणि मी तुमच्या सोबत असेल. मी चुकीचे वागणाऱ्यांना ना कधी लवकर मुक्ती देत नाही, तर पापाचा घडा कसा भरणार आणि नाही भरला तर शिक्षा कशी मिळणार. त्यामुळे शांत राहून त्यांना स्वतः करून भोगावे लागते. मी किती वर्षापासून आहे हे महत्त्वाचे नाही, तर त्याचे प्रेम विश्वास आहे यावर तो श्रेष्ठ ठरतो. आम्हाला सर्व भक्त सारखेच आहेत. भुकेला जो आहे त्याचा हात धरा, त्याला खाऊ घाला. मी सदैव पाठीशी. तुझ्या वाटेला आलेले हे काय फक्त या जन्म कर्माचे फळ. त्याच्या मागचा जन्म, सगळ्या जन्मातील कर्माचा हिशोब हा एकत्र होत असून मला समाधान मिळते. त्या अनुषंगाने या भक्ताच्या परीक्षेची वेळ तो सगळ्यांना माफ करतो. तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण आमच्या काठीचा न्याय करावाच लागतो. आयुष्यामध्ये काहीही प्राप्त करण्यासाठी
आंतरिक प्रेरणा आणि जिद्दीची आवश्यकता असते. जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीने अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. म्हणून आपणही प्रयत्न करायचे सोडायचे नाही आणि आपल्या स्वामींवरचा विश्वासही ढळू द्यायचा नाही. कारण स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीमधून मार्ग नक्कीच दाखवतील आणि त्या मार्गाने जर आपण चाललो तर आपल्याला यश नक्की मिळेल. कारण धैर्य ठेवणे खूपच गरजेचे आहे. कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असेल तरीही तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता, हे सिद्ध केले आहे. बरेच लोक निराधार असताना आपली आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतात. स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलांसाठी. आईची माया किती अपरंपार असते आणि एक महिला कशी आपल्या मुलांसाठी वाघीण बनण्यास घाबरत नाही, तसेच आपण परिस्थितीशी झगडत राहून आपले जे काही उद्दिष्ट आहेत ते नक्की पूर्ण करावे. अगदी बिकट परिस्थिती आली, काही भांडवल नसेल, पैसे उसने घेऊन सुद्धा आपण आपला प्रवास जो आहे तो चालू ठेवावा. म्हणजेच आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच, पण या सर्वात महत्त्वाचं असतं सगळ्या गोष्टींना एक पॉझिटिव्हली बघणं आणि सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं. या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो सक्सेसफुल होतो. आपला स्वामींवरचा विश्वास जो भिवू नकोस हे वाक्य आपण नेहमी आपल्या मनामध्ये ठाम करून ठेवायला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा मी तुलाच सांगतो आहे, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नको. जर हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. माझ्या बाळा, तू जर कोणाचे वाईट केले नाही तर घाबरायचे कारण नाही. तुझे वाईट मी होऊ देणारच नाही. तू घाबरू नको, काळजी करू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद लवकरच येणार आहे. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगायचे नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, आपण स्वतःला सांगायचे, त्या परिस्थितीला सांगायचे की परिस्थिती तू कितीही कठीण असली तरी माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व सामर्थ्यशील आहे, सकल ऐश्वर्य संपन्न आहेत, सर्व व्यापी आहेत. त्यामुळे ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिस्थितीवर मात निश्चितच होणार आहे. तुझा स्वामींच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आता स्वामींवर पूर्ण विश्वास आहे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शेअर करा. भाग्यवान ठराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्रतारेपणे स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील. संकटांवर अशा प्रकारे तटस्थ पडा, तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलास तरी इतिहासच.
माझ्या बाळा, तू 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझं आयुष्य बदलू शकतो. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, जे आपले भविष्य घडवते. श्री स्वामी समर्थ. हे आपला जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. येणाऱ्या डिसेंबरच्या शेवटी म्हणजेच वर्षाच्या अखेरपर्यंत तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आशीर्वाद आणि आनंदाने भरून जाईल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. यावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. अशा काही सुंदर आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच महाराज घडवतील. तुम्हाला येणारं जे नवीन वर्ष आहे ते सुखसमाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेलं दिसेल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून मनामध्ये स्वामी नावाचं चिंतन सदा सर्व काळ चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराज लवकरात लवकर चांगल्या सगळ्या गोष्टी देतील. स्वामी महाराज आपल्याला त्याच गोष्टी देतात जे आपल्यासाठी चांगल्या आहेत. तुम्ही ज्या गोष्टी स्वतः समजता की तुम्हाला तुमच्यासाठी त्या चांगल्या आहेत, त्या महाराज आपल्याला देत नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला स्वतःसाठी चांगल्या आहेत असं वाटतं, त्या आपल्यासाठी खरंच चांगल्या आहेत की नाही ते स्वामी बघतात. म्हणून कधी पण स्वामी जे आपल्याला देतात त्यावर खुश राहायचं. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे. कधीकधी परिस्थिती प्रतिकूल जरी असली, आपल्या मनाविरुद्ध जरी असली, तरी ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात आणत असतात. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. स्वामींची इच्छा म्हणून आपण ती गोष्ट स्वीकारायची. म्हणून आपण भाग्यवान ठरू. स्वामी माऊली आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. संवादानंतर आपले जीवन कायमचे बदलून जातं. म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या सर्व चिंता स्वामी ऐकत असतात, बघत असतात. आपल्यासोबत ते पावलोपावली चालत असतात. आपण कधी चुकतो का हे बघायचं, फक्त बाकी सगळं स्वामींवर सोडायचं. स्वामी आपल्याकडून सगळं करून घेतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नक्कीच भाग्यदेव होईल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भाळला असेल तर शेअर जरूर करा. आपण नेहमी प्रार्थना करून संकटमुक्त व्हायचं. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळवू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथांमध्ये सांगून गेले, दया, क्षमा, शांती जेथे आहे तिथे ईश्वराची उपस्थिती असते. हाच भगवंत अनेक रूपामध्ये आपल्याला आजूबाजूला उपस्थित असतो. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले कशाला वाईट करेल. विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील. तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील
तर स्वामी महाराज तुम्हाला कधी कुठून कुणाच्या मार्फत चमत्कार घडवून आणतील तुम्हाला कळणार देखील नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संततीविषयी चिंता मिटते. लहान मुलांमध्ये सुधारणा दिसू लागतात. मुलं खूप हट्टी असतील, तापट असतील, जिद्दी असतील तर ती हळूहळू सुधारू लागतात. मोठ्या माणसांचं ऐकू लागतात. इतकंच नव्हे तर या मंत्राच्या जपामुळे पुढील घडणाऱ्या घटनांची पूर्वकल्पनासुद्धा दिसू लागते. मंत्र जो आहे तो नीट ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र घरातल्या सर्वांनी जपल्यास जप जसा जसा वाढत जातो तशी तशी घरातली परिस्थिती सुधारत जाते. व खास करून या मंत्राचा 6 लाख एवढे जप झाल्यावर या मंत्राची चमत्काराची प्रचिती येऊ लागते. या मंत्राने पैशाचे मार्ग तर मिळतातच, वेगवेगळ्या मार्गाने पैसे तुमच्या घरामध्ये येऊ लागतात. तुमच्या आर्थिक अडचणी संपतात. तुम्ही महाराजांचा या मंत्राचा जप कायम चालू ठेवा. तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. मुलांकडून सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं जप करून घ्या. आणि घरातील सगळ्यांनी रोज असा नियम करा. एक वेळ का होईना सायंकाळच्या वेळी निदान दिवे लागणीच्या वेळी सगळ्यांनी जप करण्यास सुरुवात करावी. महाराजांसमोर दिवा लावून, अगरबत्ती लावून, जेवढ्या वेळ अगरबत्ती चालू आहे तेवढ्या वेळ का होईना पण हा जप अखंड चालू ठेवावा. तिथे तुम्ही पाण्याचा किंवा ग्लास किंवा एखादा तांब्यामध्ये पाणी भरून सुद्धा ठेवू शकता. त्यावर हात ठेवून मंत्र जपू शकता. जर कधी कोणी घरी आजारी असेल तर त्याला हे पाणी द्यायचे. त्याने त्याचे आजार पूर्णपणे बरे होतात. सोबतच महाराजांचा हा जप जर तुम्ही मुलांकडून करून घेतला तर मुलांची अभ्यासातली प्रगती खूप चांगली होते. सोबतच मुलांचं लक्ष इतरत्र न लागता अभ्यासात लागतं आणि तुमच्या घरातील वातावरण एक सकारात्मकता तुम्हाला जाणवू लागेल. घरामध्ये नकारात्मक ज्या काही वाईट गोष्टी असतील त्यासुद्धा घरून निघून जातील. आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींचे अनुभव यायला सुरुवात होईल. तुम्हाला पुढे घडणाऱ्या घटनांची पूर्वकल्पना दिसू लागेल. स्वामी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या संकेताद्वारे पुढील घडणाऱ्या घटनांची तुम्हाला संकेत देत राहतील, तुम्हाला सावध करत असतील. तसेच संतांचे, चांगल्या लोकांचे सहवास घडेल. आपल्याकडून धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहील. धार्मिक कार्य आपल्याकडून होतील. मंत्रजप यामुळे चेहऱ्यावर दिव्य तेज दिसू लागेल. चेहरा तेजस्वी होईल. कधी काही लोकांसोबत असे घडते, नाम घेताना मनात नसताना सुद्धा वाईट विचार मनात येतात. म्हणून ते देवाची भक्ती करणे, देवाचे नाम घेणे टाळतात. पण असे न करता, वाईट वाटून न घेता उलट अजून जोमाने नामस्मरण चालू ठेवावे. असे घडते कारण जे काही पूर्व आणि ह्या संस्काराची घाण मनात असते अशाद्वारे बाहेर पडते. जसे धुतल्यावर मळ, माती, धूळ ही बाहेर येते आणि सगळं स्वच्छ होते. म्हणून सेवा चालू ठेवा. चांगले काम करताना नेहमी अडथळे मुद्दाम येतात, पण आपण त्यावर मात करायची असते. आपले ध्येय साध्य करायचे. मग बघा कसे जीवनाचे सोने होते ते. म्हणून स्वामी महाराजांनी हे अनेक वेळा सांगितले आहे. कर्माची भीती बाळगून कर्म करत जा. तुझ्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे.
तुम्ही सहमत असाल तर होय सहमत आहे, सेवामध्ये खंड पडू देणार नाही असे टाईप करा. हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला, श्री स्वामी समर्थ बोला. स्वामींच्या मंत्रामध्ये अशी शक्ती आहे की जी कुठलीही गोष्ट कितीही विपरीत असली तरी ते बदलवू शकतात आणि तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर सुटून तुमचा स्वामींवरचा विश्वास अधिक गडद करतात. कारण स्वामींचे अनुभव जे येतात ते शब्दात मांडता सुद्धा येत नाही. स्वामींचे अनुभव ज्यांना आले त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते सुद्धा शब्दात सांगू शकतील नाही, असे स्वामींचे अनुभव असतात. चेहऱ्यावरील दिव्य तेज दिसून येणार म्हणजेच स्वामी आपल्यासोबत किती छान काही करतात हे आपणच समजायला हवं. स्वच्छ आनंदी होतं आहे म्हणून नाम घेणे, देवाची सेवा करणे टाळू नका. मनामध्ये येणाऱ्या वाईट विचारांना, अडचणींना बाजूला सारा आणि आपले नामस्मरण चालू ठेवा. कारण चांगले काम करताना नेहमी अडथळे हे येतातच, पण आपण त्यावर मात करायची असते आणि आपली कामे, आपले चांगल्या गोष्टी सतत चालू ठेवायच्या असतात. नामस्मरण हे असं औषध आहे की ज्यामुळे जगातील कुठलीही समस्या असू देत, कुठलाही प्रश्न असू दे, तो कधीच सुटणार नाही, असं होणार नाही. नामस्मरणाची ताकद ज्यांनी अनुभवली त्याला ते माहिती आहेच. पण जर चुकून एखादा नास्तिक जर हा व्हिडिओ बघत असेल, त्यांना जर स्वामींची प्रचिती घ्यायची असेल, स्वामींच्या वरचा विश्वास बघायचा असेल किंवा स्वामी काय अनुभव देतात हे बघायचं असेल, तर त्यांनी सर्वप्रथम स्वामींना नमस्कार करून, स्वामी तुम्ही मला अनुभव द्या, माझा तुमच्यावर विश्वास बसू द्या, असं मनातल्या मनात एक स्वामींना प्रार्थना करायची. त्यानंतर स्वामींचा 15 मिनिटे जप करण्यास सुरुवात करायची आणि स्वामी महाराज मी तुमचा जप तुमचा अनुभव येण्यासाठी करतो आहे हे स्वामींना सांगायचे आणि जप करण्यास सुरुवात करायची. 15 मिनिटे जप झाल्यानंतर स्वामींना पुन्हा नमस्कार करून स्वामींवर पुन्हा आपला प्रश्न टाकायचा आणि त्यानंतर स्वामी तुम्हाला कसा अनुभव देतात ते नक्की बघा आणि तुम्हाला जर वाटलं तर मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जे लोक स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांना तर स्वामी महाराज नेहमीच अनुभव देत असतात, नेहमीच त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती देत असतात. कारण स्वामी एकच असे आहे जे आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टींमधनं तारून नेत असतात. आपल्यावर येणारे संकट ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आधी सांगत असतात आणि त्यातून कसं बाहेर निघायचं ते सुद्धा मार्गदर्शन ते आपल्याला करत असतात. म्हणून जेव्हा पण तुम्ही अडचणीमध्ये असाल तर स्वामींना आधी नमस्कार करून नामजप चालू ठेवावा. मनस्थिती कशीही असू दे, परिस्थिती कशीही असू दे, नामस्मरण चालू ठेवल्याने जे आपल्याला बळ मिळतं, मानसिक शांती मिळते, ते दुसरं काहीही करून मिळणार नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमचे कार्य करत राहा. परिस्थिती जी असते ती ऊन पावसासारखी असते, कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी सावली. म्हणून उन्हात राहिलं तर चटके तर बसणारच, पण म्हणून उन्हात जाणं थांबवायचं नाही किंवा पाऊस लागतो म्हणून पावसात जाणं सोडायचं नाही. आपलं काम आपण करत राहायचं. परिस्थिती आज ना उद्या बदलणारच, म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आयुष्य अगदी तसंच असतं. आयुष्यामध्ये ऊन पावसाळे हे चालूच राहणार, पण आपला स्वामींवरचा विश्वास
हा ढळू द्यायचा नाही. पूर्वजन्माचे जे काही आपले कर्म असतात ते आपल्याला भोग भोगूनच संपवावे लागतात. भोग कोणाला सुटलेले नाहीत. अगदी रामाला सुद्धा वनवास सुटलेला नाही. सगळ्यांना माहितीच आहे की राम स्वतः देव असून त्यांना सुद्धा वनवास भोगावा लागला होता. त्यांना सुद्धा आपल्या पत्नीपासनं म्हणजेच सीतामाईपासनं बरेच वर्ष लांब राहावे लागले. म्हणून आपण तर साधी माणसे. आज सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात ज्याचे आपल्याला प्रतिकूल परिणाम भोगावे लागतच असतात. म्हणून हे भोग आहेत आणि हे आपल्याला भोगावे लागतील असे समजून परिस्थितीमधून पळ काढायचा नाही. त्यावर दटून उभे राहायचे आणि सांगायचे, माझे स्वामी माझ्यासोबत असताना मला कशाची भीती. स्वामी मला सगळ्यामधनं तारून नेतील. आता तुम्हाला मी स्वामींचा असा एक अनुभव सांगणार आहे जे तुम्हाला बघून स्वामी समर्थ महाराजांची तुमच्यावर असणारी कृपादृष्टी आणि तुमचा स्वामींवर असणारा विश्वास कसा वाढेल हे तुम्हाला आताच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्री स्वामी समर्थ. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला त्यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा त्यांची बुद्धी त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते. त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागू शकतात. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते. तुला न मिळालेले जे दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको. प्रामाणिक राहा, भक्ती कर. कुणाचं वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. एवढाच आपल्याला स्वामींचा अनुभव येऊ शकतो. असे नाही तर स्वामी आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या गोष्टींनी अनुभव देत असतात. फक्त एवढाच रोज मंत्र घरच्यांनी सगळ्यांनी जपलास जसा जसा जप वाढत जातो तशी तशी परिस्थिती सुधारत जाते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिशाली मंत्र आहे. 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच, परंतु संततीविषयीची चिंता मिटते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. स्वामी महाराजांचे अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही. हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आजही आपण अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले आहो अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात तर ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. व्यसनाकडे वळणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे कमी मिळतात. तुम्ही त्यांच्यातले व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही सुद्धा तुमची सेवा चालू असताना कोणाला स्वामींविषयी जर सांगितले किंवा हा व्हिडिओ जरी शेअर केला तरी एक पुण्य तुमच्या पदरात नक्कीच पडेल. म्हणून तुम्हाला माझे जे पण व्हिडिओ असतात ते शेअर जरूर करा. तुमच्यामुळे कोणाचं भलं जर होईल तर तुम्हाला त्याचं स्वामी महाराज किती पट पुण्य देतील हे तुम्हाला सुद्धा ठाऊक नसेल.
म्हणून स्वामी आपल्याला सांगतात, कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेले आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी आगोळ रस्त्यावर, लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. कितीही सोने असलं तरी तोंडात फुटका मणी, कितीही महागडे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं. हे आता आपल्याला, म्हणून कायम भक्तीमध्ये राहा. अजून वेळ गेली नाही. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला वेळोवेळी होत राहील. कारण स्वामी जर तुमच्या पाठीशी असेल तर ते तुम्हाला अनुभव असे देतील की तुम्हाला तुमचा विश्वास अगदी गाढ होऊन जाईल. तुम्हाला स्वामींचे जे अनुभव येतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा. दैवीतून बाहेर ये, मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकाचेच अस्तित्व आहे. मी कोणापासून वेगळा नाही, कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा हा माझ्या अस्तित्वाचा अंश आहे, असे स्वामी आपल्याला सांगतात. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक होऊन सोपवून द्या. आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अत्कर्य असतात, म्हणून त्यानुसार चालणं एवढं आपण करायचं. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नाही जन्म, नाही नाम, नाही कुणाचा माता पिता, प्रगटला अद्भुतास ब्रह्मांडाचा हाच पिता. स्वामींवर विश्वास असा ठेवा की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा ना घमंड येऊ द्यायचा, ना कुठल्या गोष्टीचा अहंकार येऊ द्यायचा. नम्रता आपल्याला आपल्या हृदयामध्ये ठेवायची आहे. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता मिळणार नाही. ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता नाही, एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यशही मिळणार नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या मनाला नम्रतेची साथ द्या. गर्व आपल्या मनातून काढून टाका. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत ही असते,
पण ते हसत असते, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तसा विश्वास स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात. पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून स्वामींवर विश्वास असू द्या. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी असू दे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, हीच प्रार्थना तुझ्या चरणी मी करते किंवा करतो असे नक्की स्वामींजवळ म्हणा. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच तारतील. स्वामींचे आपल्याला नकळत रोज अनेक रूपात आपल्याला स्वामींचे वेगवेगळे अनुभवसुद्धा येत असतात. आपल्याला अनेक अडचणी येतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकूनच असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरासन देखील होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे आणि नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला अनेक पद्धतीने लाभ मिळत असतात. प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात यासाठी सुद्धा आपण काही उपाय केले पाहिजे. दररोज घरामध्ये श्री सूक्त पठण केले असता त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता सुद्धा भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनीमध्ये नाण्याचे, तांब्याचे 3 नाणे जर आपण मुख्य प्रवेशद्वारावर बांधले तर घरामध्ये सुख, शांती आणि धनामध्ये वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास आपल्याला धनलाभ होतो असे बरेच स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत. आणि नोकरी, व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्रांचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशा वेळी नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. ज्या घरामध्ये एक तरी व्यक्ती भक्तिवान किंवा नामस्मरण करणारी असते, स्वामींचे नामस्मरण करते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यामुळेच तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष व इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून शक्य असल्यास स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा जप घरातील सगळ्या लोकांनी सतत करत राहावा. स्वामींचा बाकी पूजा अर्चा केली नाही तरी जप अवश्य चालू ठेवावा. तारक मंत्र नियमित बोलावा किंवा तुम्हाला तारक मंत्र येत नसेल तर तुम्ही तो रेकॉर्ड करून लावू शकता किंवा टीव्हीवर किंवा मोबाईलमध्ये सुद्धा लावू शकता. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण चालू ठेवावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो आणि होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान आणि चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा, मननचिंतन याला फार महत्त्व आहे. तुम्ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुमचं आयुष्य लोटून द्या.
जेणेकरून स्वामी तुम्हाला प्रत्येक तुमच्या संकटामध्ये धावून आल्याशिवाय राहणार नाही. अनेक वेळा आपल्या कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण चालू ठेवावे, ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होईल. जेव्हा आपण घरातील कामे करत असू किंवा सकाळी उठतो तेव्हासुद्धा तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप ऐकू शकता किंवा लावू शकता. किंवा तुम्हाला जर मनातल्या मनात म्हणायचा झाला तर कामं करता करता म्हणावा, जेणेकरून तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमच्या दिवसामध्ये जे काही अडीअडचणी येणार होत्या त्या तुम्हाला आल्या तरी माहितीसुद्धा पडणार नाही. कारण मनुष्य म्हटला की अडचणी त्या येणारच, पण त्यासाठी तुम्हाला जे बळ लागतं ते स्वामी महाराज पुरवतील. स्वामी महाराज तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येक प्रसंगातून नेतील की त्याचं तुम्हाला माहितीसुद्धा पडणार नाही की तुमच्या अडचणी कशा होत्या आणि कशा आल्या आणि कशा गेल्या. त्यामुळे स्वामींचा नामजप किंवा नामस्मरण हे सतत चालू ठेवावं. स्वामी तुम्हाला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्याने तुम्हाला जे बळ मिळतं ते साधारणतः दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे, तुला हरू देणार नाही. ह्या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. कारण स्वामींची जी शक्ती आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदतच करत असते. वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे उपकार कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून सुद्धा जावे लागते. म्हणून कर्म करत राहावे, तेच कायम नशिबाला. आणि जे लोक कर्म करत नाही तेच कायम आपल्या नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. म्हणून कर्म करत राहावे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते. ह्या गोष्टींचा अर्थ जर तुम्ही बघितला तर त्याचा खूप खोलवर अर्थ निघतो. म्हणून जे आज आहे वर्तमानात जगावं. उद्याची चिंता आणि भविष्याची आणि भूतकाळाचा विचार सोडून द्यावा. भूतकाळात जे घडून गेलं ते घडून गेलं. शेवटी माणूस आज जो आहे त्या परिस्थितीला कसा सामोरं जातो आणि काय करतो ते महत्त्वाचं. भविष्यात आपण बघू शकतो, पण भविष्य घडवणारा तो स्वामीच आहे. आपल्याला भविष्याची चिंता करायची गरज नाही. आपण सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोनं करते. म्हणून नामस्मरणात जी शक्ती आहे ती आपण अनुभवावी. बाकी गोष्टी स्वामींवर सोडून द्याव्या. पाठीमागले लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. म्हणून संकटांना कधीही घाबरून जायचे नाही. संकटांना सांगायचे की माझे स्वामी माझ्या पाठी आहेत आणि ते मला कुठल्याही गोष्टीमध्ये पडू देणार नाहीत. कोणाचं वाईट होऊ दे असं मला कधीच वाटत नाही, पण ज्यांना वाटतं माझं वाईट होऊ दे, स्वामींना त्यांना पण चांगलं करावं, अशा विचार ठेवून आपण वागावे. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवायची असते, इतर लोकांपासून नाही. कारण कधीही आपल्या आयुष्यामध्ये आपण एकटे पडलो तरी स्वामी आपली साथ सोडत नाही. मरणानंतर सुद्धा तेच आपल्या सोबती असतात. म्हणून बाकी कोणांपासून
इच्छा किंवा अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर स्वामी तारतीलच. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील. आणि मार्ग सापडत नसतील तर स्वामी तुम्हाला मार्ग नक्कीच दाखवतील. आणि अश्रू थांबत नसतील तर स्वामी तुमचे अश्रू नक्कीच पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. स्वामींच्या मनाशी तुम्ही जोडले गेला आहात. स्वामींच्या आपल्या हृदयामध्ये जे स्थान आहे ते कायम तसंच ठेवा. आपल्या हृदयामध्ये नेहमी सकारात्मक विचार आणि आपल्या कृतीतून सुद्धा ते दर्शवा. स्वामी तिथेच राहतात जिथे सकारात्मकता असते. निगेटिव्ह गोष्टींना आपल्या आयुष्यात थारा देऊ नका. जे काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्या आयुष्यातून नकारात्मकता घालून द्या. स्वामी तुम्हाला एवढे देतील की तुम्हाला त्याची कधी कल्पनाही तुम्ही केली नसेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळत असते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो असं स्वामी म्हणत असतात. कारण मी तुमच्या हृदयातच आहे असं स्वामींचं म्हणणं आहे. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मी मागे पुढे चालत असतो. त्यामुळे स्वामींना आपण कधीही कुठलीही गोष्ट लपवायची नाही. स्वामींना ती गोष्ट जरी तुम्ही सांगितली नाही तरी ती त्यांना कळतच असते. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना. मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे तुम्हाला? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? मला सांगा, तुम्ही काम करत असताना तुम्हाला नको ते विचार तुमच्या मनात येतात, तुम्ही फोनवर बोलता, त्यापेक्षा स्वामींचं नामस्मरण करत जा. म्हणजेच तुमच्या जेवणाला जी चव येईल, तुमच्या घरातल्यांचं आरोग्य सुधारू लागेल आणि तुमच्या घरामध्ये जी सकारात्मकता येईल ती तुम्हाला दुसऱ्या कशानेही कुठल्या औषधांनी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके आपल्या मनातले स्वामींना कळत असते. म्हणून स्वामींचं नामस्मरण सतत ठेवावं. स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याचे आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते. स्वामी मला म्हणाले, चिडतोस रे का रे बाळा, गोष्टी मनासारख्या नाही झाल्या म्हणून? नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला. हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरला? लेकरू तू माझा, तुला मीच तर आहे ना रे सांभाळणारा, असं स्वामी म्हणतात एका भक्ताला. त्यामुळे आपण कितीही चिडलो तरी ती आपली स्वामी माऊली आपली आई आहे. त्यामुळे आपण आईवर जरी रुसलो तरी ती आपलं कधीही नुकसान करणार नाही हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. कारण स्वामी माऊली ही तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे फार बारकाईने बघत असते. तिला माहिती असतं कधी तुमच्या मनात काय आहे. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या वाट्यातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचा आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याला उपाशी तो कधीच राहत नाही. म्हणून आपल्याजवळ जे आहे ते नेहमी इतरांना देणं ह्यात आपण समाधान मानावं. कारण आपल्यालाच देव स्वामी महाराज कधीच कुठलंच कमतरता पडू देणार नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर जरूर करा. कारण स्वामी महाराज तुम्हाला सुद्धा नक्कीच मदत करतील. तुम्ही अडचणीत असाल तर नक्कीच तुमच्या अडचणींवर ते तुम्हाला मार्ग दाखवतील. अति आनंदी असताना आपण कुठलाही निर्णय घेऊ नये. कारण त्यावेळी सुद्धा आपल्याला कळत न कळत समजत नसतं की आपण काय करावं किंवा काय करू नये. स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज भासणार नाही. कारण आपली आई आपल्याला कुठलेही आपले हितच मागत असते. कुठलं आपलं वाईट व्हावं असं तिला कधीच वाटत नसतं.
असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. कारण बरेच लोकांना काळजी करणारे हे त्यांच्या आयुष्यात असून सुद्धा त्यांना त्यांची कदर नसते आणि किंमतसुद्धा नसते. म्हणून ते लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना नेहमी हिणवत असतात. पण असं न करता जर त्यांच्या काळजीचा त्यांनी वेळीच त्यांना समजले तर त्यांचं आयुष्य हे सुंदर नक्कीच बनेल. आयुष्यात काहीही नसले तरी पण चालेल, या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावा. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवत असतात. म्हणून संकट आले तरी परब्रह्माचा हात आपल्या डोक्यावर आहे हे नेहमी ध्यानात असू द्यावे. जीवनात कोणासाठी थांबत नाही, जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटतात. म्हणून आपण स्वतः प्रश्नांचा विचार करून त्याला कसे सोडवावे हे सोडून द्यावे. स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींना त्या गोष्टी सांगाव्या. ते प्रश्न तुमचे आपोआप सुटतील. स्वामी आपली प्रत्येक पावलोपावली परीक्षासुद्धा घेत असतात.